वीरांचा, भगवंतांचा आणि संतांचा असा माझा महाराष्ट्र, आणि या माझ्या महाराष्ट्रामध्ये संस्कृती जपणाऱ्या खऱ्या अर्थाने ही माझी नऊवारी साडी, सजलेली नटलेली खऱ्या अर्थाने अशी ही प्रत्येक येणारी ताई जी आपल्या सुंदरशा पदन्यासाने म्हणजे फॅशन हॉकने या ठिकाणी सर्वांना घायाळ करण्यासाठी तयार आहे. कारण या सगळ्या जणी जरी हाऊसवाईफ असल्या, गृहिणी असल्या, तरी या दुसऱ्या कोणाच्या म्हणजे नवऱ्याच्या का राणी असल्या तरी आज या होणार आहेत या अस्तित्व आयोजित कोकण जत्रेमधील या भाग्यवान राणी. तर या कार्यक्रमाला शुभेच्छा आणि करत आहोत या संगीतमय म्युझिकल धूनवर राऊंडला पहिला सुरुवात येत आहेत. नंबर 1, 1 नंबर.
थँक्यू. हॅलो हॅलो नमस्कार. तुम्ही पण सुंदर दिसताय. पहिलं मी सगळ्यांचं स्वागत करते जे आलेले आहे सगळे प्रेक्षक. मी कशाला आलोय? तुमचं पण स्वागत करते आणि मुळात अस्तित्वाचं पण मी खूप मनापासून आभार मानते की जेणेकरून मला संधी मिळाली, सगळ्यांनाच मिळाली. माझं नाव पूजा सुधीर सापडेकर. मी मंत्रालय रेशनिंग फूड इन्स्पेक्टर आहे आणि मला हे खूप कॅरी करायला आवडते नऊवारी आणि मी स्वतः कथक मालवणीत बोला की आवडेल आम्हाला ऐकायला. म्हाका कथक लय आवडता आणि मी कोकणी असं आहे, रत्नागिरीचा असं आहे मी चेडू आणि म्हाका आंबो लय आवडता. आंबो माझा खूपच आवडता. म्हाका नाचूक पण लय आवडतं आणि नवऱ्याक नाचूक पण आवडतात. नवऱ्याक नाचूक तर आवडताच पण मला कथक खूप आवडते. मला कथक अजूनही शिकते. माझं वय 52 वय आहे आता आणि मला एक मुलगा आहे, तो आता कॉलेज त्याचं संपलेलं आहे आणि माझे मिस्टर बेल भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये नोकरी करतात. त्यामुळे आम्ही सुखी संपूर्ण संसार करते मी. थँक्यू धन्यवाद. आणि पुढील नंबर 3. या नंबर 3 म्युझिक प्लीज. एव्हरीबॉडी नोस आपण दोघं लय क्लोज जशी तू आहे बुक आणि मी तुझा कवर. नमस्कार आणि माझं नाव इंदुमती कमलाकर बनसोडे आहे. माझं वय सांगत नाही पण मी 4 नातवांची आजी आहे. म्हणून तर मी मगाशी म्हटलं ना स्पर्धेतील सगळ्यात कमी वयाची आहे. आणि मी अस्तित्वाची खूप आभारी आहे कारण त्यांनी ही संधी दिली की स्वतः इथे म्हणजे कोणत्याही वयामध्ये आपल्याला जगता येतं. जगता तर जगतच असतात माणसं, पण कलेमध्ये आपण हे करू शकतो आणि कलेच्या ह्याच्याने आपण जगू शकतो हे यांनी याच्यातून आम्हाला दाखवून दिले. क्या बात आहे, क्या बात आहे. तुमचं आधी खूप कौतुक, कारण काय ना, नातू झाल्यावर नातवांच्या मागे मुलांच्या मागे न धावता तुम्ही स्वतःसाठी वेळ काढलाय तर फार बरं वाटलं. लावणीचा शो केला ते नंदकुमार पाटील यांच्या ह्याच्यामध्ये, त्याच्यानंतर हा सेकंड शो करते. म्हणजे आता नेहरू सेंटरला जो झाला तो क्या बात आहे. एकदा जोरदार आणि टाळ्या. मी झुमके घातलेत पारंपरिक आणि वज्रटीक घातली आहे आणि नथ घातली आहे. हा आहे ती. थोडे घातलेले आहेत आणि त्याच्यामध्ये नऊवारी साडीमध्ये स्त्रीचं सौंदर्य खुलून दिसतं आणि महाराष्ट्राचं सौंदर्य सुद्धा खुलून दिसतं. महाराष्ट्र जन्माला आणि मला महाराष्ट्र नसल्याचा गर्व आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. यानंतर नंबर 4. साडीत पदरात पडली. तुझी हर एक विश डोळ्यामध्ये नको तुझ्या पाणी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. मी सर्वप्रथम नमस्कार करते सावित्रीबाई फुले यांना आणि तसेच मान्यवर परीक्षक आणि पर्यवेक्षक यांना. माझं नाव करिश्मा सुरेश त्रिंबककर आहे आणि मी डिजिटल क्रिएटर आहे. माझा स्पर्धक क्रमांक 4 आहे आणि मला आणि मराठी सगळ्या बायकांना दागिना हा खूप आवडतो. तर दागिना असा काही ठुशी, राणीहार, बांगड्या, तोडे, कानातले, नथीचा नखरा हा सगळा साज घेऊन मी आलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद करिश्माजी. तुमचा करिश्मा आता आपल्याला दिसलेलाच आहे. यानंतर नंबर 5 म्युझिक.
नेसताय तुम्ही. मला पहिला प्रश्न तुमची साडी बघून असं विचारायचा की ही नेसलेली आहे की शिवलेली आहे. शिवलेली आहे. मला वाटलं ही माझ्या आजीची नऊवारी आहे. इथे जमलेल्या सर्व प्रेक्षकांना माझा मनपूर्वक नमस्कार. माझं नाव शमिका वस्त आहे. माझं शिक्षण हे फिजिओथेरपीमध्ये पूर्ण झाले. या व्यतिरिक्त मला एंजल कार्ड रीडिंग, पोर्ट्रेट स्केचिंग तसेच फिटनेस अशा वेगवेगळ्या गोष्टींची आवड आहे. अस्सल मराठमोळं सौंदर्य म्हटलं की डोळ्यासमोर येते नऊवारी, नाही का? तर अशी ही नऊवारी ही फक्त कापड नाही तर एक भावना आहे असं मला वाटतं. आणि या नऊवारी पूर्वीच्या काळात जेव्हा राजघराण्यातील स्त्रियांना युद्धासाठी जेव्हा रणांगणात उतरण्याची वेळ आली तेव्हा त्यांना सोयीस्कररित्या मोकळेपणाने लढता यावे यासाठी नऊवारीचा शोध लागला. सो नऊवारी नेसायला तेव्हापासून सुरुवात झाली. आणि मी जी आज नऊवारी नेसली आहे ती पेशवाई नऊवारी आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं की ही माझ्या आजीची नऊवारी आहे, त्यामुळे ती माझ्यासाठी खास आहे. यात जरी साधेपणा असला तरी त्यात आजीची ओढ आहे, माया आहे, त्याच्यामुळे ती माझ्यासाठी खूप खास आहे. आणि आता मला माझ्या आईवडिलांचे मनापासून आभार मानायचे आहेत, त्यांच्यामुळे मी आज इकडे उभी आहे. आणि अर्थातच अस्तित्व टीमचे आणि कोकण जत्रा टीमचेही मला मनापासून आभार मानायचे आहेत. थँक्यू सो मच हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद ताई. यानंतर आहे पुढील स्पर्धा क्रमांक 6. हॅलो. जगात कितीही पुढे चालत असू साथीला परंपरेचा हात असाच पकडून ठेवायचा आहे. पुढच्या पिढीने हा वारसा असाच अखंड चालवायचा आहे. वाढत्या या परदेशी संस्कृतीमध्ये आपली ही संस्कृती अशीच आपल्याला जपायची आहे. जतन ही आपल्या संस्कृतीची आपल्यालाच करायला हवी. नमस्कार, कसे आहात मुंबईकर? माझं नाव सोनाली करंडलोके. मी एक शिक्षिका आहे आणि हाच जो माझा वेशभूषा आहे ती मी बायकांचं अशा एका सणांना हे करते की ते जशी नवरी सजते त्याला मी समर्पित करते. आणि ही साडी ही माझ्या लग्नाचीच साडी आहे. आणि आम्हाला ही संधी देण्यासाठी आणि आज काय पुन्हा एकदा मिस्टरांना बोलवून घ्या मंचावर. ते परत एकदा होऊन जाऊ. धन्यवाद. आणि आम्हाला ही संधी देण्याबद्दल आणि हा असा कार्यक्रम ठेवण्याबद्दल धन्यवाद. आधी तुझी एक स्टोरी सांगतो की बाई पण भारी देवा हा सिनेमा आला. तो सिनेमा आल्यानंतर खूप लोकांचे धंदे वाढले. पहिलं तर म्हणजे भोईवाड्याला गेल्यानंतर तिथली केरसुनी संपली होती, टोपल्या संपल्या होत्या. तिथल्या टोपल्या संपल्या होत्या. तिथून पुढे असंच चालत आपण हिंदमाताकडे गेलो. तिथे गेलो तो बाहेर बोर्ड लावला होता की आमच्याकडच्या नऊवारी साड्या संपलेल्या आहेत. तिथून पुढे गेलो, तिथे भेटला स्वाती टेलरवाल्याला विचारलं की बाबा 2-4 साड्या शिवायच्या. तो म्हणाला अजिबात देऊ नको, 15 दिवस पुरेल एवढ्या नऊवारी साड्या माझ्याकडे शिवायला आलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथून पुढे दादर टीटीला आलो तर तिथे गेल्यानंतर गॉगलच्या दुकानाच्या बाहेर लिहिलं होतं की आमच्याकडचा स्टॉक संपलेला आहे. एवढे गॉगल विकले गेले होते. आणि खरंच ही परंपरा आपण जपलेली आहे आणि तीच परंपरा आपल्यासमोर घेऊन येत आहेत. नंबर 7 म्युझिक.
नमस्कार सर्वांना. मी आर्या चेतन शिवलकर मायना, मूळची कोकणातलीच, जन्म माझा कोकणातला, इथे शिक्षण झालं, त्यामुळे मागा सगळा येता मालवणी बोला. आज मी नऊवारी साडी, माझं सिंधुदुर्ग, माझं कोकण आणि खाद्यपदार्थ यांच्याबद्दल थोडंसंच बोलणार आहे. नऊवारी साडी, ती साडी घालतानाच एवढा आत्मविश्वास वाढतो की बाबा मी काय घालते ते सगळं असं सावरतानाच जाम बरं वाटतं, एकदम भारी. तुम्ही नेसत नाही ना म्हणून ते. हो, रोज नाहीच नेसत, कधीतरी गणपती आणि साडी घालत नाही, ठीक आहे, साडी नेसतात, ठीक आहे, चालतं. थोडंसं अशा चुका न काढव प्लीज. सो नऊवारी साडीबद्दल मी आज नऊवारी साडी ही जी घातली आहे, नेसली आहे. सो त्याच्यावर हे जे दागिने घातलेत, दागिने हे नऊवारी साडीवर जे दागिने घालतो त्यामुळे नऊवारी साडीचा जो त्याचं जे काय मॅजिक आहे ते डबल होऊन जातं. मी गळ्यात माझे ठुशी नाही म्हणू शकत, त्याचा हार, लांब महाराणी हार, प्लस बाजूबंद, पैंजण, तोडे, कानात कुडी, असा सगळा साज करून आली. खाद्यपदार्थांचा विषय तर मग खाद्यपदार्थांमध्ये सगळ्यात बेस्ट माझं आवडतं आंबोळी आणि चटणी. त्या अजून म्हणायला गेले तर रस आणि घावणे, वा वा वा. तर सगळं जे आहे कोकण म्हटलं तर कोकणामधले जे काही कोकण म्हणायला गेलं तर कोकणामध्ये आपली डोंगर रांगा, त्याची हिरवीगार झाडं, ते सौंदर्यच एक विस्मरणीय असतं. आणि आपल्याला आपण जे इन जनरल आपण तेवढं आपल्याला मिळत नाही आपल्याला हे की आपण नेहमी नऊवारी साडी नेसणार आणि नेहमी आपल्याला तेवढं होत नाही. पण गणेशोत्सव म्हणा किंवा होळी म्हणा, जी कोकणातली साजरी करतात आणि इथेही आपण साजरी करतो, ती आपण तो जो आपला आताचा वारसा आहे तो आपण पुढे आपण चालू ठेवायला हवा, हेच माझं सांगणं आहे. थँक्यू. धन्यवाद. यानंतर पुढील स्पर्धा क्रमांक 10. काय तुला घेऊन देतो साथ, उद्यावर सोडत नाही आजच्या आज. आता असं नको समजू मी लफडी बात, अगं बायकोच्या शॉपिंगला कसली लाच बाप. नमस्कार. सर्वात प्रथम अस्तित्व टीम अँड कोकण जत्रा, थँक्यू सो मच, बिकॉज तुमच्यामुळे आज मी स्टेजवर आहे. तुम्ही एवढं सगळं अरेंज केलं आहे म्हणून. आणि माझं ड्रीम आहे, माझं खरंच खूप स्वप्न आहे की मी असं कधीतरी एकदा तरी परफॉर्मन्स करावं. माझं नाव पूजा पंढरी चिपळूणकर, मी स्वतः एक मेकअप आर्टिस्ट आहे. मला नऊवारी म्हटल्यावर प्रचंड आवडतं. आजही महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त म्हणजे महाराष्ट्रीयन जे आहेत, लग्न म्हटलं की कोणती नऊवारी घालणार आहे असा हा फर्स्ट क्वेश्चन असतो. आणि मी 99% मी नऊवारी नेसणाऱ्याच ब्राईड रेडी केलेल्या आहे. सो मी खूप प्राऊड फील करते की मी महाराष्ट्रीयन आहे. थँक्यू सो मच. क्या बात आहे, बहुत बढिया, धन्यवाद. पुढील स्पर्धा क्रमांक. अरे बाप, इथं पैशांचा माज नाही, बायकोचा विषय अशी तशी बात नाही. गाडी बंगला दौलत शोहरत काहीच नाही, गाडी सर कधी तुझ्या साथ नाही. खाली ठीक आता हातामध्ये हात दे आणि प्लीज जिंदगीभरचा साथ दे. नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांचा थँक्यू आणि अस्तित्वाचा थँक्यू. हा शोमध्ये मला सहभागी व्हायला चान्स भेटला. माझं लहानपणापासून ड्रीम होतं. मी एक छोट्या खेडेगावातून आले. सो लहानपणापासून बघितलेलं यार आपण कुठेतरी साडी नेसून रॅम्बो करायचं वगैरे असं खूप ड्रीम होतं आणि हे अस्तित्वामुळे पॉसिबल झालं. त्यामुळं पहिल्यांदा अस्तित्वाचं थँक्यू. आणि ही साडी नेसली, मी ब्राह्मणी साडी नेसली आणि ही माझ्या आजीची शेवटची आठवण आहे. सो 3 वर्षात पहिल्यांदा हा चान्स भेटला ही साडी नेसण्याचा. आणि माझं नाव जानकी मोहन डोकडे, मी सातारहून आले. माझं म्हणजे सातारचं आहे पण मी ते तर राहते. माझं वय 22 आहे. थँक्यू. धन्यवाद. नंबर 11. त्यानंतर पुढचं स्पर्धा नंबर 12. तू फक्त आवाज दे.
नमस्कार. मान्यवरांचे सर्वात प्रथम स्वागत आणि इथे बसलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे पण मनापासून स्वागत. सर्वात प्रथम मी आभार मानू इच्छिते अस्तित्व ग्रुपचे, ज्यांनी मला इथे उभं राहून स्वतःची ओळख सांगायची संधी दिली. मी संगीता पाटील, वय वर्ष 47, मूळची सांगलीची, पण आता राहते मी आमचं टिळकनगर चेंबूरला. मला सांगायला खूप अभिमान वाटतो की मी 2 सुंदर देखण्या मुलांची आई आहे. एक लविंग आणि केअरिंग मुलगी आहे आणि चेंबूरच्याच एक नावाजलेल्या ज्युनियर कॉलेजमध्ये मी संगणकशास्त्राची शिक्षिका आहे. जीवनाकडे बघण्याचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन हेच माझं प्लस पॉईंट आहे. स्वतःबद्दल हेच सांगू इच्छिते. आणखी सांगायचं बोललं तर छंद. मला गाण्याचा, नाचण्याचा आणि ॲक्टिंगचा पण छंद आहे. या व्यतिरिक्त पारंपरिक वेशभूषा करण्याचाही खूप आवड आहे आणि म्हणूनच आज मी तुमच्यासमोर इथे उभी आहे. नऊवारीच्या बाबतीत बोलायला गेलं तर नऊवारी ही ऑलमोस्ट 2000 वर्षापूर्वीची परंपरा आहे. आपल्या इतिहास काळामध्ये जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई, ताराबाई या सर्वांच्या शौर्य आणि गाथा तर तुम्ही सर्वांनी ऐकलेल्याच असतील, पण त्याचबरोबर त्यांच्यामध्ये एक साम्य होतं आणि ते म्हणजे त्यांचा पेहराव, नऊवारी. आणि तीच नऊवारी आता कालांतराने बदलत गेली आणि त्याला वेगवेगळी नावं आली. काही जण त्याला कासोटा म्हणतात, काही जण त्याला पेशवाई म्हणतात, काही त्याला ब्राह्मणी म्हणतात, कोळी, त्यानंतर आगरी, त्यानंतर धनगर समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची नऊवारी नेसली जाते. वारकरी बंधू वेगवेगळ्या प्रकारची नऊवारी नेसतात. तर हे झालं नऊवारीचं. पण नुसती नऊवारी नाही चालून, त्याच्याबरोबर त्याला जोड लागते आभूषणांची. तर आभूषणांमध्ये अगदी टिकलीपासून ते म्हणतात बांगड्यांपर्यंत, साजपासून म्हणतात अगदी कोल्हापुरी साज म्हणा किंवा ठुशी म्हणा, ही सगळी आभूषणं त्याच्यामध्ये येतात. आता ह्यामधल्या काही आभूषणांची मी अगदी थोडक्यात ओळख करून देते तुम्हाला. माझ्या डोक्यावर जी चंद्रकोर दिसते, तुम्हाला माहिती आहे हे कशाचं चिन्ह आहे? तुम्हाला आठवत असेल तर चंद्रकोर ही भगवान शंकराच्या जटेवरती तुम्हाला बघायला मिळते. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावरती बघायला मिळते. ह्याच्यात साम्य एकच, किती एक लीडरशिपची भावना जागृत करते. तसंच जेव्हा एक स्त्री कपाळावरती ही चंद्रकोर लावते तेव्हा तिच्यामध्ये ती एक लीडरशिप भावना आपोआप जागृत होते. ही आहे ठुशी. ठुशी ही बनलेली आहे सोन्याच्या छोट्या छोट्या मण्यांना ठासून बनवलेली. दुसऱ्या शब्दात बोलायला गेलं तर एखादी स्त्री फक्त ठुशी घालून जरी उभी राहिली तरी अगदी ठसकेवार दिसते. त्यानंतर आहे कोल्हापुरी साज. कोल्हापुरी साज हा बनवला आहे लाखेपासून आणि त्याच्यावरती जे सोनेरी पत्र्याचं आवरण आहे, मध्ये तुम्हाला दिसत असेल तर तो आहे लोलक, जो एकदम अट्रॅक्टिव्ह आहे, नाही का? आणि हाच लोलक त्या स्त्रीला वाईट नजरेपासून बचाव करतो. हे आहे थोडक्यात, अगदी थोडक्यात दागिन्यांची ओळख. आणि सगळ्यात शेवटी मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते. साडीत साडी, नऊवारी साडी, कडक उन्हाच्या जोडीला आंब्याची गोडी. भारतीय परंपरेत पैठणीला नाही कशाची तोड आणि त्याच पैठणीत प्रत्येक स्त्री दिसते एकदम गोड. नाकात नथ आणि गळ्यात साज, ह्यामध्ये दडला आहे आठवणींचा सुवास. पदर आहे फुलांचा आणि मोरांचा. आज या क्षणी कोकण जत्रेमध्ये मी नऊवारी वॉकमध्ये संगीता हे नाव घेऊन आशीर्वाद घेते तुम्हा सर्वांचा. थँक्यू. क्या बात आहे. कसं आहे, संगणक शिक्षिका आहे त्यामुळे वेळेचं बंधन. संगणक एवढं. यानंतर नंबर 3. ए दादा, ए ताई, ये की दादाचा जमावरा आणलाय, या की, घ्या की माझ्याकडून.
नमस्कार सगळ्यांचे पहिले मी नमस्कार करते. माझं नाव प्रणाली प्रशांत मामुलकर. मी माईम कोळीवाडा तर इथून राहते. माझा एक मुलगा आहे, बी फार्मसी करतो आहे. माझे मिस्टर पोलीसमध्ये आहे आणि मला कोळी लोक फार आवडतात, त्याच्यामुळे मी त्यांचं लूक करून आली आहे. माझं गाव तिसंगी, खेड, रत्नागिरीची आहे मी. आणि इथे मला यायला मिळालं, हे माझं फर्स्ट टाईम आहे. मला खूप बरं वाटलं आणि बस नाही, मी पण काय बोलणार नाही, बस नाही बोलणार. नवरा पोलीसवाल्या हातात वेळ आहे. बस. नंबर 14. इथे जमलेल्या सगळ्यांना नमस्कार. परीक्षकांना खूप खूप प्रेम. एका चारोळीतनं स्वतःची ओळख करून देते, तुमची परवानगी असणार. नाव माझं कोमल, राणी मी आहोंची. नाव माझं कोमल, राणी मी आहोंची. एका मिनिटात कशी व्यक्त करू कथा या स्त्री शक्तीची. तू कधी आई होतेस, कधी ताई होतेस, कधी सासू असतेस, कधी सून असतेस, कधी ताई, मैत्रीण, आई, सासू, नणंद, भाऊजाई, जाव, या सगळ्या भूमिका तू दिवसभरातनं चोख पार पाडतेस. सरते शेवटी स्वतःसाठी वेळ काढायचा नेमका विसरतेस. माझं नाव कोमल नवनीत शिंदे. एक मेहंदी कलाकार आहे मी. मला वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घ्यायला खूप आवडतं आणि नऊवारी फॅशन व काय जास्त काही सांगणार नाही. मला बघून तुम्हाला कळतं आहे की नऊवारी साडी नेसली आहे, गळ्यात छानशी ठुशी आहे, नथ, हातात चुडा, मंगळसूत्र. पण या सगळ्यावर लक्ष वेधून घेणारं म्हणजे काय, बाईच्या गळ्यातलं काळ्या मण्यांचं मंगळसूत्र. मंगळसूत्राशिवाय तुम्ही कोणतेही दागिने घाला तेवढी शोभा नाही आहेत बरं का. मॅम इथे बसले आहेत, छानशी टिकली लावली आहे, पण त्या टिकलीवरनं त्यांच्याकडेच सारखं बघत राहावं असं वाटतं. त्याच्यामुळे एका बाईच्या शृंगाराला पूर्ण करण्याचं काम टिकली आणि मंगळसूत्र करत असतं, असं मला तरी वाटतं. सगळ्यांना खूप खूप प्रेम आणि येवा कोकण आपला जसा. क्या बात आहे. जोरदार नंबर 14 साठी पुढील स्पर्धेत क्रमांक 15. नमस्कार, माझं नाव कस्तुरी अनिल सावर्डेकर. मी इंटिरियर डिझायनर स्टुडंट आहे. मी ब्राह्मणी काष्टी साडी नेसली आहे, त्याच्यावरती मोत्याचं तुळशी घातली आहे आणि चिंचवटी घातलं आहे, हातात तोडे घातले. धन्यवाद. अगं तुझ्याविषयी सांग की अजून काय घातलंस ते दिसतं. आणि ते इंटिरियर डिझाईन आहे आणि ती स्वतःला इंटिरियर करून आलेली आहे. आज स्वतःबद्दल सांगा जरा. छान दिसतेस, पण आम्हाला तुझ्याविषयी ऐकायचं आहे. मी इंटिरियर डिझायनर आहे. वय माझं 21 वर्ष आहे. मी दादरला राहते. गाव कोणतं तुमचं? सावर्डेकर. काय आवडतं कोकणात? सावर्डे. सावर्डे. काय आवडतं काय तुला? मला. आणि तू घाबरली आहेस का? कशाला? येवा कोकण आपलंच असं म्हणतीस आणि मग घाबरतेस कशाला कोकणातल्या लोकांना, आहे की नाही? कोकणातली माणसं खूप छान असतात. हां, पहिल्यांदा ना माझं म्हणून मी घाबरते. उलट मग तेव्हाच नाही घाबरायचं, तोडफोड करून टाकायची. बघ आदिती मॅमने तुला फुल सांगितलं की तुला काय. बरं तुला आता तू इंटिरियर डिझायनर करतेस बरोबर, तुला काय व्हायची इच्छा होती? हां, माईक बंद. हॅलो. मला एअरोस्टेस बनायचं इच्छा होती, पण माझे बाबा नाही बोलले, त्याच्यामुळे मी इंटिरियर डिझाईन घेतलं. इंटिरियर एअर होस्टेस इंटिरियर डिझायनर असूच शकते की, आहे की नाही? विचार कर. एकच सांगेन आज एक स्त्री म्हणून या उत्सवामध्ये की आपण काय आई म्हणून जगतो, मुलगी म्हणून जगतो, बायको म्हणून जगतो, नात म्हणून जगतो, भाऊजाई म्हणून जगतो, मैत्रीण म्हणून जगतो. एकदा आरशात, आता तू खूप यंग आहेस पण 40 नंतर आमच्या वयामध्ये पोहोचलो ना की अरे माझा इकडचा केस पांढरा झाला आहे, काय लक्षातच नाही आलं माझ्या, असं व्हायला लागलं ना की मग असं वाटतं की अरे आपण आपल्यासाठी जगायचं राहून गेलं.
तर बाबांना कन्व्हिन्स कर. आलेत का ते इकडे? नाही. त्यांना सांग की मला हे बनायचं आहे आणि मनाविरुद्ध तू काही बनलीस तर तुझं मनही नाही लागणार त्याच्यामध्ये. त्यामुळे बन की एअर हॉस्टेस बन. आणि काय होतं, आत्ता तू छोटीशी आहेस, वयागणिकनं स्वप्न बदलत जातात. तुम्ही तरी आजची पिढी खूप फोकस्ड आहात असं मला वाटतं. पण मलाही एअर हॉस्टेस बनायचं होतं, मग नंतर सायकॉलॉजिस्ट बनायचं होतं आणि मग मी ॲक्टर झाले. तर आपल्याला त्या क्षणी जे बनायचं ना ते आपण हो बनूया म्हणून ते करायला लागायचं. पण आत्ता आपण ग्रॅज्युएशन तर पूर्ण करायला हवं ना. पण डोंट सप्रेस युअर सेल्फ. कारण स्टँड फॉर युअर फिलिंग्स. कारण काय आहे ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे. आपण स्वतःसाठी उभं राहणं, एक मुलगी म्हणून, एक बाई म्हणून, एक व्यक्ती म्हणून, कळलं का? त्यामुळे अशी घाबरून जाऊ नकोस, कळलं? माझ्याकडे बघ, मी पहिल्या एकांकिकेत पण नाही घाबरले, तोडफोड करून टाकली. आणि खरंच सांगितलं ना आधी, ते दीदीने जसं सांगितलं तसंच व्हायचं आहे. आणि एअर होस्टेस होण्यासाठी सर्व गुण संपन्न खरी अर्थाने ती आहे. आणि लोक स्वप्न बघतात, तिच्याकडे स्वप्न आहे. यानंतरचे स्पर्धक क्रमांक नंबर 16. नमस्कार, माझं नाव अदिती सचिन जाधव आहे. कोकण जत्रा मंचावरती राजमाता जिजाऊंना स्मरून मी हा वेश करायचं ठरवलं आहे. नऊवारी साडी, पारंपरिक साज आणि त्याचप्रमाणे कपाळावरती चंद्रकोर, हातामध्ये धगधगती तलवार घेऊन शिवबांची शिवकन्या. आज तुम्हाला परत माझ्याकडनं तुम्हाला नमस्कार. याचप्रमाणे माझे मी 2 शब्द संपवते. बरं, आता शिक्षण चालू आहे का तुमचं? काय करताय तुम्ही? ती तलवार दे बरं, आपण तोंडाने तलवार चालवूया, हाताने नको. हां बोल आता. अजून तरी मी टीनेजरच आहे. माझं वय 19 आहे. माझं आता फॅशन डिझायनिंग चालू आहे. त्याचप्रमाणे मी एक ढोलवादक आहे. हो. हातातली तलवार चालत नसेल तर जिभेची तलवार चालवली ना की ती जास्त परिणामकारक ठरते. बरं झालं ठेवून दिलीस. बोल आता तुझ्याबद्दल. त्याचप्रमाणे आमचं स्वतःचं पथक आहे. तो पथक आम्ही चालवतो. मराठी परंपरा ती सुद्धा आम्ही जपतो आहे. त्याचप्रमाणे जे वेशभूषा करून आले त्याप्रमाणे सुद्धा ते जपतो आहे आम्ही. असं माझं सुद्धा फर्स्ट टाईमच आहे. थोडं नर्वस आहे पण ठीक आहे. पण तुला काय व्हायचं आहे म्हणजे अजून पुढे जाऊन? काय स्वप्न काय? माझं तरी स्वप्न एकच आहे, मला एकदम मोठ्या प्लॅटफॉर्मला जाऊन फॅशन डिझायनिंग याचप्रमाणे मला पुढे जायचं आहे एकदम मोठ्या प्लॅटफॉर्मला. आता 12 डब्याचे येतात पण पुढे 18 डब्याचे करायचे चालले प्लॅटफॉर्म. जरा जोरदार आहे, खरंच छान आहे. आणि ढोल पथकासाठी शुभेच्छा. पुढील स्पर्धक क्रमांक 17. आपली जोडी पाहिजे, एक नहिराच्या मला जोडी पाहिजे. नमस्कार, मी चिन्मयी अंकुर सैंदाणे. मी बदलापूरची. माझं नुकतंच आत्ता लग्न झालं आहे. माझं माहेर कल्याणचं आहे. आणि ही जी मी साडी घातली आहे ती माझ्या लग्नाची आहे. या स्पेशल डेसाठी याच्यापेक्षा दुसरं छान मला काही भेटलं नाही. आणि मला खूप भीती वाटत होती कारण की माझं पहिल्यांदा आहे. पण मला माझ्या ताईंनी म्हणजे माझ्या नणंदबाईंनी मला खूप मोठा सपोर्ट दिला. मला खूप छान प्रोत्साहन आणि त्यासाठी थँक्यू. आय लव्ह यू ताई. मिस्टर आलेत का? नाही थांबा ना अजून. अगं तुझ्याविषयी सांग की आम्हाला ऐकायचं आहे. इथं नुसतं काही तुला बघायला नाही आलं, ऐकायला पण आलं. मी आता थोडीशी घाबरले. मला आता थोडंसं टेन्शन आलं. याच्या पलीकडे काहीतरी बोल. माझं ग्रॅज्युएशन झालंय. ते सांगा, शिक्षण बाकी सर्व. माझं ग्रॅज्युएशन झालंय. मी आता हाऊसवाईफ आहे आणि मला ते स्पेस एन्जॉय करायची आहे म्हणून मी आता जॉबचं थोडंसं बाजूला ठेवलं आहे. सो थँक्यू. काय आवडतं तुला? मला गाणी ऐकायला खूप आवडतात. आणि म्हणायला नाही एवढं नाही. या सगळ्यांना ऐकायचं एखादं गाणं तुझ्याकडनं. चल लवकर बोला. गाणं नाही आहे. बरं जाऊ दे. आय डोंट वॉन्ट टू पुट यू इन स्ट्रेस. घाबरलेले आहेत त्या. लग्नातला उखाणा नुकतंच झालं. आणि उखाणा स्पर्धा पण आहे आपल्याकडे. घ्या उखाणा घ्या मस्तपैकी.
आता शंकराच्या पिंडीवर सोडून नाही तर 2000 फाईन आहे. नवऱ्याचं नाव आठवतंय ना? सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी, अंकुर रावांची साथ, आता 7 जन्मासाठी. वा वा वा. दीपाली ताई, किती आपण आहे ना सोन्याचं ताट, चांदीची वाटी हे ऐकून आहे ना सोन्या चांदीची दुकानातले सगळे वाटीन ताटे जमले. एकदा जोर दांड्या. पुढील स्पर्धा क्रमांक 18. राजा मला नऊवारी साडी पाहिजे, नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे, नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नमस्कार, माझं नाव आहे सुवर्ण वसंत नकाशे. मी थोडं नऊवारी साडीवर, पारंपरिक नऊवारी साडीवर फक्त 2 शब्द बोलते. नऊवारी साडी आहे मराठमोळ्या संस्कृतीची शान, त्यावर दागिने, पारंपरिक दागिने वाढवी स्त्री रूपाचा मान. आणि मी शिवप्रताप म्हणून आमचं नाटक आहे, त्यामध्ये 45 महिला आहेत आणि त्या महिला पुरुष पात्र करतात. तर त्या नाटकामध्ये मी एक कलाकार आहे. थँक्यू. आणि धन्यवाद. तुमच्याविषयी सांगा. आता या सगळ्या मुलींनी सांगितलं की त्यांच्याविषयी, तुमच्याविषयी सांगा की. मी लालबागला राहते. तसं बघायला गेलं तर मी हाऊसवाईफ आहे. खूप मोठं काम असतं आजकालच्या काळात हाऊसवाईफ असणं. खरं सांगू का, मी नवऱ्याला माझ्या सांगते गेले अनेक दिवस, अनेक महिने, वर्ष मी डेली सोप करत नाही आहे, मी फिल्म करत नाही आहे, मी फक्त नाटक करते माझ्या मुलाला सांभाळून. तर मला म्हणाला की थोड्या दिवसांनी मी तुझा फोटो देवघरात ठेवणार आहे, ते सॉलिड काम करतेस तू. कारण घर सांभाळणं, घरातली माणसं सांभाळणं आणि घरातली सगळ्यांची डोकी सांभाळणं हे खूप कठीण काम असतं. आणि एक हाऊसवाईफ, होम मेकर असते ती किंवा होम ब्रेकर असते. तर आय थिंक यू आर मेकिंग दॅट होल हाऊस स्ट्रॉंग अँड हॅपी. त्यामुळे खूप मोठा जॉब आहे हा. धन्यवाद. थँक्यू. याच्यासाठी यू डिझर्व. राग आला की माझी एक मैत्रीण आहे ना, ती काय करते, नवऱ्याशी थोडंसं होम मेकरच आहे, नवऱ्याशी भांडण झालं की सोनं घेऊन येते. नाही, मी ते पण करू शकत नाही कारण मी लग्नच केलं नाही आहे. मग पुढचं काही बोलायलाच नको. नाही, पण किती छान आहे. तरी पण तुम्ही घर सांभाळताय, माणसं सांभाळताय, माणसं आणि जपताय. माझ्या घरी तसं काही मी हे केलं जात नाही. मी करू शकते सगळ्या गोष्टी. छान छान. मग घरातल्यांचे खूप आभार, मनापासून आनंद वाटतोय की त्यांनी तुम्हाला इतका छान सपोर्ट केला. थँक्यू. आणि माझ्या पाठी उभ्या आहेत त्या माझ्या मैत्रिणी आणि जास्त करून श्रुती परब. आणि हेच आहे मॅडम, मी तेच बोलणार होतो की ह्या लग्न नाही केलं पण मैत्रिणींना जपण्यासाठी, मैत्रिणींबरोबर राहण्यासाठी त्यांनी हे नाही केलं. धन्यवाद. यस यस. आणि पुढच्या स्पर्धा क्रमांक आहेत 19. मॅजिक. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी मंदाकिनी पाटील, शासकीय सेवेत प्रशासन विभागात नोकरीला आहे. मॅरेथॉन रनर आहे. रोजची हाफ पॅन्ट आणि टी शर्ट घालून खूप कंटाळा आला होता. त्यात सुनीता माझी मैत्रीण, तिने मला सांगितलं की आपण नऊवारी फॅशन कोकण जत्रेला एक स्पर्धा आयोजित करतोय, तर तू पार्टिसिपेट करते का. मी तिला नक्कीच हो म्हटलं आणि ह्या याच्यासाठी मी तयार झाले. विशेष म्हणजे माझ्या तयारी करण्यामध्ये माझ्या मिस्टरांचा खूप छान सहभाग आहे. पहिल्यांदा ऐकलंय कोणीतरी. ओके. मी नेसली आहे ब्राह्मणी साडी. विशेषतः साधारणतः 2500 वर्षापूर्वीपासूनच ही साडी नेसली जाते. शेतकरी वर्ग हिला खूप प्रेफर करतो, खास करून महिला, कारण पुरुष नेसतो धोतर. तर ही पण जी साडी आहे हिचा कोसा काढला जातो. हिला निरी हा प्रकार येत नाही. कोसा काढलेला असल्यामुळे शेतीची कामं असो, घरातली कामं असो, खूप छान सुबक पद्धतीने, आणि तुम्ही अगदी बाईक, 4 व्हीलर, काही व्हेकल असो त्याच्यावर तुम्ही छानपैकी चालवू शकता. दुसरी गोष्ट, इतिहास देखील या साडीसाठी साक्षी आहे. राणी लक्ष्मीबाई यांनी देखील ह्याच पद्धतीची साडी नेसून घोडेस्वार करून रणधुमाळी केली होती. हा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. ओके, धन्यवाद. मॅम काय विचारायचं आहे का? थँक्यू. पुढील स्पर्धा क्रमांक नंबर 20. राकेश.
नमस्कार. काय सांगितलं त्यांना? वापरू नका. नाही, नंतर लागणार आहे मला. अच्छा, वा. नमस्कार, माझं नाव वैशाली चोली. मी एक ब्युटिशियन आहे आणि मेकअप आर्टिस्टचा प्रोफेशनल शिकत आहे. मला 2 मुलं आहेत आणि ते गूढ आहेत. मला पेहरावाबद्दल सांगायचं जास्त वेळ घेत नाही. सौभाग्याचं मणी मंगळसूत्र घालून डोरले आले मी चुरींच्या घरी. सौभाग्याचं मणी मंगळसूत्र घालून डोरले आले मी चुरींच्या घरी. आहे मी भाग्यशाली, नाव माझं वैशाली. हां, अंगावरती साजे पैठणी, केसात चंद्रकोर कोपा, हातात पाटल्या तोड्या, लाविली कपाळी चंद्रकला, लाविली चंद्रकला, कानी गुंफल्या फुलगुड्या, नथ लाचिरी सौदामिनी, नाजूक साजूक वाक्या, गळात सुंदर ठुशी हार महाराणी, अंगावर शेला घालुनी कंबरपट्टा नि छल्ला, पायी पैंजणी आणि जोडवी, असा केला मी साज शृंगार. असा मी केला साज शृंगार. मांगल्याच्या तेजाने केला असा मी शृंगार. विजयी पताका घेऊन हाती आली मी पेशवाई नार. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. पुढील स्पर्धक क्रमांक आहेत नंबर 21. नमस्कार, मी पूनम शैलेश काटेकर. मी प्रोफेशनली इंटिरियर डिझायनर आहे आणि गेली 18 वर्ष मी प्रॅक्टिस करत आहे. मी याकरता इंटिरियर डिझायनर आणि 18 वर्षाचा उल्लेख याकरता करते आहे की सकाळी मी जी रफटप घेणारी डिसिजन घेणारी साईटवरती आत्ता मी नऊवारी नेसल्याने इतका सोजवळपणा असतो याची जाणीव मला झाली. कारण का अस्तित्व यामध्ये सहभाग होण्याचं कारण माझं हेच होतं की या नऊवारीने जो सोजवळपणा दिलेला आहे त्याच्यासोबत मी हा जो 5 पदरी हार घातलेला आहे त्याच्यासोबत बोरमाळ आणि चिंचपेटीची साथ प्लस त्याच्यामध्ये जे डोरल्याने पूर्णत्व दिलं आहे याकरता मी माझ्या नवऱ्याचे नावही घेऊ पाहते की या कोकण महोत्सवात बांधिले हे पताक्यांचे तोरण आणि शैलेशरावांचे नाव घेते कारण कोकण महोत्सव अस्तित्वाचे कारण. नमस्कार. बात आहे, बहुत बढ़िया, धन्यवाद. आणि पुढील स्पर्धक क्रमांक आहेत नंबर 22. म्युझिक. नमस्कार, माझं नाव सिमरन वाडेकर आणि मी फूड टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये माझं शिक्षण घेत आहे. मी एक ग्रॅज्युएट पण आहे BCOMमधून आणि माझा एक छोटा बिझनेस आहे नियाज केक्स म्हणून. माझं असं सांगायचं गेलं तर मला मेकअप आणि हे सगळं करायला खूप आवडतं. म्हणजे मी असं स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच भाग घेते पण मी नऊवारी साडी वगैरे गुढीपाडव्याच्या या क्षणाला खूप जास्त प्रिफर करते कारण मी मुळात गिरगावातली. सो गिरगावातला गुढीपाडवा सगळ्यांना माहितीच आहे.
सो गिरगावात जेव्हा पण गुढीपाडवा असतो तेव्हा माझा नऊवारीमध्ये आउटफिट नक्कीच असतो. हा आउटफिट मी म्हणजे ही साडी माझ्या आईची आहे आणि ऑब्विसली दागिने पण तिचेच आहेत. माझं वय 24 आणि बस. अजून काय बोलायचं आहे? धन्यवाद. यानंतर पुढील स्पर्धक क्रमांक नंबर 23 म्युझिक. नमस्कार, माझं नाव भारती सचिन भांगरे. मी गोरेगावला राहते. मी एक बिझनेस वुमन आहे. मला एक मुलगा आहे 9वीला. मान्यवरांचे आभार की मी पहिल्यांदाच स्पर्धेत भाग घेतला आहे. भारती, एरवी घरात जे बोलायला नाही मिळत ते पटकन बोलून टाक बरं. बस, थँक्यू सगळ्यांना. थँक्यू. हे थँक्यू म्हणत नाहीस घरी. तुला काय आवडतं, काय खायला, काय स्वयंपाक काय उत्तम करतेस सांग की आम्हाला. म्हणजे येणार नाही लगेच जेवायला पण तरी सांग. नाही, या तुमचं स्वागत आहे. आमची जॉईंट फॅमिली आहे. माहेरी मी सगळ्यात लहान होते, सासरी मोठी सून. 8 जणांची फॅमिली आमची. सगळा स्वयंपाक करते मी, म्हणजे पिझ्झापासून पुरणपोळीपर्यंत सर्व. म्हणजे घरी गेलं आपल्याला पिझ्झा पण मिळू शकतो, पुरणपोळी पण. हो, नक्कीच. अजून म्हणजे तुम्ही काय ठरवलं होतं का की मला मोठे होईन असं लग्नाच्या आधी? काय असं स्वप्न वगैरे काय? स्वप्न तर भरपूर होते. काय त्यातलं एक सांगा ना. मला प्राजक्ता आणि सुनीताने इन्व्हाइट केलंय. हां, हे स्वप्न होतं. ठीक आहे, थँक्यू. बरं, ठीक आहे. घाबरायचं नाही कोणी. आदिती मॅडमने सांगितलं ना, बिंदास. आणि मॅम या नंबर 24 आत्ता आहेत. त्यांचा पहिला राऊंड बाकी आहे, तो आता पूर्ण करतोय आणि नंतर लगेच आपण सेकंड राऊंड येत आहेत. नंबर 24 म्युझिक प्लीज. हां, आणि आता सेकंड राऊंड लगेच त्यांचं. नंबर 24. हां, थँक्यू. नमस्कार, मी वर्षा अमित मालाडकर. मी 3D मेकअप आर्टिस्ट आहे. माझं स्वतःचं पार्लर आणि सॉलन आणि स्टुडिओ आहे. वादळवाट फेम आदिती सारंगकर मॅम समोर आल्यामुळे थोडं ब्लँक झाली आहे. माझा फर्स्ट परफॉर्मन्स आहे, सो काहीतरी चुका होतील, सो प्लीज माफ करा मला आधीच. अस्तित्व ग्रुपतर्फे मी आधी त्यांचं सगळ्यांचं मी आभार मानते की मला इथे यायला संधी मिळाली, कारण मी यापूर्वी कधी कुठे परफॉर्मन्स केला नव्हता. सो थोडीशी मनामध्ये भीती आहे अजूनही. मी माझी माहिती देते. वर्षा अमित मालाडकर. मी आज ब्राह्मणी नऊवारी नेसली आहे आणि त्याबरोबर मी पारंपरिक दागिने घातले आहेत. आणि नऊवारीबद्दल मी एक छोटंसं मनोगत व्यक्त करते की नऊवारीचं मनोगत काय असेल. तर नऊवारीचं मनोगत असं असेल की नऊवारी नेहमी हेच म्हणत असेल की मी नाही पेशवाई, ना मी आज आहे ब्राह्मणी, ना मी आज आहे कोळी ना आगरी, ना मी आज आहे वारकरी, कारण मी आहे फक्त आज नऊवारी. नऊवारी सगळ्यांना कोणाला आवडत नाही, नऊवारी सर्वांना आवडते. अगदी आपण जेव्हा एखाद्या लहान मुलीचं जेव्हा नामकरण विधी करतो तेव्हासुद्धा आपण एक छोटीशी शिवलेली तिला पैठणी किंवा नऊवारी घालतो, कारण सगळ्यांच्या मनामध्ये ती जागा करते. प्रत्येक स्त्रीच्या कपाळावरती जी चंद्रकोर आहे ती नऊवारीमुळे आहे, कारण जेव्हा नऊवारी नेसतात तेव्हा प्रत्येक स्त्रीला चंद्रकोर लावल्याशिवाय राहत नाही. फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारताच्या बाहेरही सुद्धा नऊवारीचा डंका आहे आणि अशी ही नऊवारी सर्वांना आवडती आहे. आणि नऊवारीबद्दल जितकं आपण बोलू तितकं कमी आहे. जसं की नथ आणि नऊवारी हे समीकरण जुळतं, तसंच की नऊवारी आणि कोकण हे सुद्धा खूप जवळचं नातं आहे, नऊवारीचं आणि कोकणाचं. तसंच पारंपरिक दागिन्यांचं. पारंपरिक दागिने असे आपण घालत नाही, पण जेव्हा नऊवारी मी म्हणेल की नऊवारीनेच त्यांना न्याय दिलेला आहे पारंपरिक दागिन्यांना. असं आपण जेव्हाही खोपावेणी आपण अशी घालत नाही, पण जेव्हा आपण नऊवारी नेसतो तेव्हा आपण आवर्जून खोपावेणी घालतो आणि पारंपरिक दागिनेसुद्धा आपण नऊवारीवरतीच घालतो. थँक्यू.
थांबा विचारतात मॅम काहीतरी नाही ना? नाही नाही त्या मनापासून खरंच मनापासून सगळं. थँक्यू सो मच. बरं उशीर काय झाला याला? उशीर माझा छोटा बाबू आहे घरी 7 वर्षाचा आहे आणि त्याला सांभाळायला कोण नव्हतं. आईला ही पण उशीर झाला आणि मी ठरवलेलं की माझं असं मनात हे नव्हतं की आपला नंबर येईल पण पार्टिसिपेट करायचं आणि मला असं वाटत होतं की एक कॉन्फिडन्स आला पाहिजे स्वतःमध्ये. स्वतःमध्ये काही गोष्टी जर आपण मागे पडतोय तर आपण स्वतःला पुढे गेलं पाहिजे. गेले 1.5 मिनिटं तुम्ही इतक्या कॉन्फिडेंटली बोलताय, तुम्हाला आलाच की कॉन्फिडन्स. जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. बहुत खूप. चला आता म्युझिक प्लेस नंबर 1 ते 12 मस्तपैकी एका सिंगल रो मध्ये येऊन मस्त पोच देणार आहेत. नंबर 1 to 12 1 ते 12. जरा टाळ्या वाजवा सगळे. एका रो मध्ये या मस्त हा असं हे करा त्यांना दिसले पाहिजे. पागल झाला तूने एक बार सके जो बोला मन पंछी बन के डोला तूने मन का द्वार जो टाळ्यांचा आवाज येऊ दे रिंगवर. क्या बात आहे. अस्तित्व आयोजित भव्य कोकण जत्रा 2024 वर्ष 5वे आणि आज सुरू आहे नऊवारी फॅशन वॉक. स्पर्धा क्रमांक 1 ते 12. तूने एक बार सके जो बोला मन पंछी बन के डोला तूने मन का द्वार जो खोला मन कामा तूनच गेला बाई 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 मन मोराचा कसा विसारा फुलला. थँक्यू. आता पुढचे नंबर 13.
तर अर्थात मी विनंती करणार नाही आता लगेचच, कारण की जरा उत्सुकता अजून थोडीशी वाढवायची आहे. रेडी? ओके, चालेल. तोपर्यंत मी या ठिकाणी आदिती मॅडम आपणास विनंती करेन. मॅमला विनंती करेल आपण शुभेच्छा द्याव्या. नमस्कार. खरं तर दोघी सुनीतांचं खूप खूप आभार की इतक्या जत्रा म्हटली की मजा करायलाच जातो आपण, आणि तसंच वाटतं की इतक्या रात्रीपर्यंत तुम्ही सगळ्या उत्साहात थांबल्यात म्हणजे या जत्रेमध्ये तुम्ही मजा करता. आणि कोकणचे खास मेवे आहेत तिकडे, आंबा आहे, त्यानंतर खरवस दिसतो इथे, त्यानंतर मला आणखीन कोकणी पदार्थांची लयलूट करताना दिसत आहेत लोक. एक पाणीपुरीचा स्टॉल पण दिसत आहे. मला असं वाटतं आपली मुंबई, आपला महाराष्ट्र सगळ्यांना सामावून घेणार आहे, आणि तसंच या कोकण जत्रेने सगळ्या पदार्थांना, सगळ्या संस्कृतींना सामावून घेतलं आहे. त्यामुळे सुनीता, तुमच्या या कन्सेप्टसाठी अस्तित्वाचे मनापासून अभिनंदन. खूप जोरात टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया. मला इथे बोलवलं त्याबद्दल मी थँक्यू नाही म्हणणार, कारण मला आपल्या आप्तेष्टांच्या ऋणात राहायला आवडतं आणि वारंवार त्या ऋणात राहून मजा करायलाही आवडते, तेव्हा पुन्हा पुन्हा मी इथे येईनच. पण आत्ताच्या या फॅशन शोसाठी त्याच्याबद्दल मी नक्कीच बोलेन 2 शब्द. तरुण मुली होत्या, तशाच वयस्कर नाही म्हणणार पण मानसकर काही व्यक्ती होत्या इथे, आणि खरंच तुमच्याकडनं ही प्रेरणा घ्यायला आवडेल की या वयात आम्हाला कुठेही न दुखता, काहीही न खुपता, काहीही त्रास न होता इतका छान वॉक तरी करता आला पाहिजे. इतका छान नाही तर नॉर्मल वॉक तरी करता आला पाहिजे. सो खूप सुंदर दिसत आहेत सगळ्या, आणि इतके कष्ट घेऊन बऱ्याचशा जणी गृहिणी असूनसुद्धा त्यांनी स्वतःसाठी वेळ काढला, इतक्या सुंदर सुंदर तयार झाल्या. आणि बऱ्याच जणींनी सांगितलं आमच्या मिस्टरांची मदत, काहीला घरातल्या नंडेची मदत मिळाली, जावांची मदत मिळाली, काहींना सासूबाईंनी मदत केली असेल. पण मला नेहमी असं वाटतं की स्त्रीला पुढं नेणारी ही स्त्रीच असते आणि स्त्रीला मागे खेचणारी ही स्त्रीच असते. त्यामुळे आपण आपल्या मराठी वाण्याचा मान राखत, एकमेकींचा हात धरत एकमेकींना पुढं नेऊया, आपण मागे नको जाऊया. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन, कौतुक. आता माझ्यावरती एक जबाबदारी टाकली होती म्हणून मला नंबर्स काढावे लागले, पण मला फक्त एवढंच सांगायचं आहे की त्या क्षणी, त्या वेळेला जो छान असतो त्याला बक्षीस मिळतं. त्या क्षणी, त्या वेळेला आपण छान असूनही आपण थोडेसे घाबरलो तर आपल्याला बक्षीस नाही मिळत. तर मला फक्त एवढंच सांगायचं की नाराज होऊ नका, वाईट वाटून घेऊ नका, आणि मनाला तर बिलकुलच लावून घेऊ नका, कारण अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्या मनाला त्रास द्यायचा नसतो. एक गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा, जी मी काही वर्षांपूर्वी शिकले, की जगात कोणीही इतकं मोठं नाही, ना आपला मुलगा, ना नवरा, ना वडील, ना आई, की ज्याच्यामुळे आपण आपली बारीकशी ॲसिडिटी वाढवायची. आपण आपली ॲसिडिटी वाढवायची नाही, इतकं जगात कोणीही वर्थ नसतं. आपण स्वतःसाठी जगायचं असतं. नाहीतर आय एम अ रेकी प्रॅक्टिशनर, त्यामुळे मला नेहमी असं वाटतं, जेव्हापासून मी रेकी शिकले तेव्हापासून मला असं वाटतं की आपण आपल्यामध्ये ना काहीतरी साठवत जातो, साठवत जाणे दो ना, कशाला सांगायचं, जाऊ दे ना, कशाला करायचं, असं म्हणत आपण सप्रेस करायला लागतो आणि ते कुठल्या तरी रूपात आजारातनं बाहेर पडतं. तर असं आजारी नाही पडायचं आपल्याला. जे काही त्यावेळी वाटतंय ना ते व्यक्त व्हायचं आहे, बोलून टाकायचं. समोरच्याला काय वाटेल हा विचार न करता, भले राग आला असेल तर थोड्या वेळाने बोला, पण ते व्यक्त व्हा. आणि सगळ्या स्त्रियांना, सगळ्या गृहिणींना, सगळ्या समाजातल्या सुंदर सुंदर मुलींना, काय मुलांना पण मला हेच सांगायचं आहे की व्यक्त व्हा, खरेपणाने व्यक्त व्हा. तुमच्या आतमध्ये ना असा श्वास घेता येऊ दे तुम्हाला. सो बी हॅप्पी, एकदम मज्जेत राहा, आनंदी राहा, आणि उद्याचं टेन्शन बाळगून जगू नका, उद्याचा भरोसा नाही आहे. सो थँक्यू सो मच. अदिती मॅडम, एक प्रश्न असा आहे, तुमच्या नऊवारी साडीतला काहीतरी असा किस्सा काय असेल तर सांगा. नऊवारी साडी मला आधी सांगितलं असतं तर मी नेसून नसते का आले. तर
मला फार आवडतं आणि हा इतका सुंदर कॉन्सेप्ट अस्तित्वाने केला आणि मला असं वाटतं कॉन्सेप्टपेक्षा सुद्धा ना आपल्या महिलांना मैत्रिणींना कॉन्फिडन्स देण्यासाठी हे स्टेज बांधलेलं आहे. त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. मला फार भारी वाटतंय हे सगळं बोलताना. आणि नऊवारी साडी, मी एक फोटोशूट केलं होतं नऊवारी साडीमध्ये की ब्लॅक कलरची नऊवारी पैठणी होती आणि त्याच्या खाली मी स्पोर्ट्स शूज घातले होते आणि बाईकवर बसून राईड केलं होतं. सो मला अनेक वर्षापूर्वी केलं होतं ते फोटोशूट. त्यानंतर त्या बाईक रॅलीज वगैरे आल्या. सो तुम्ही काय घालता, काय नेसता याच्यापेक्षा तुम्ही स्वतःला आतमधनं कसं वाटतंय. मला वाटतंय ना की आत्ता मी कम्फर्टेबल नाही आहे चपलेमध्ये, मी जास्त फास्ट या नऊवारीमध्ये शूज घालून चालू शकेन, तर तुम्ही शूज घालायचे. सो नऊवारी हे लेणं आहे आणि ते लिहायलाच पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आणि ते लेणं सात शृंगाराशिवाय 100% अपुरं आहे. त्यामुळे जेव्हा नऊवारी नेसतो आपण तेव्हा फक्त कुठल्या तरी कानातले, कुठलं तरी गळ्यातलं घातलं तर मजा नाही येत. त्या नऊवारीबरोबर तो साज चढलाच पाहिजे. आणि आत्ता मी एक सुंदर फिल्म केली, बाई ग नावाची एक फिल्म येते आमची, मराठी फिल्म येते. तर त्याच्यामध्ये सुकन्याताई आहे आणि आम्ही सगळ्या वेगवेगळ्या कपडे घातलेत आणि आम्ही लंडनला शूट करत होतो. आणि सुकन्याताईचा असा नऊवारी, असा भरजरी नऊवारी आणि गळ्यात छान अशी पारंपरिक ज्वेलरी असा अवतार आहे, म्हणजे असं रूप आहे तिचं. आणि लंडनच्या मॉलमध्ये शूट करत होतो आम्ही. सगळ्या जणींनी काय काय म्हणजे मॉडर्न कपडे घातले होते, काहींनी नॉर्मल साडी नेसली होती आणि सुकन्याताईकडे सगळे वळून वळून बघत होते. त्यामुळे आपल्या या देशातल्या या लेण्याचं स्थान परदेशात सुद्धा तितक्याच उत्साहाने पाहिलं जातं आणि तितक्याच कौतुकाने पाहिलं जातं. सो मला असं वाटतं की आयुष्यात एकदा तरी प्रत्येक मुलीनी, प्रत्येक स्त्रीनी ती छान नऊवारी नेसलीच पाहिजे. थँक्यू. क्या बात आहे. खरंच आहे, महाराष्ट्राची ही पराणपोळीची नऊवारी आहे ही फॅशन जगतामध्ये आता खूप पुढे गेलेली आहे. आपण मधला जो काळ होता तो लग्न जर वेडिंग पाहिलं की वेडिंग सेरेमनीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घालायचे, ब्लेझर वगैरे घालायचे. परंतु आता या 1.5-2 वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर नऊवारी साडी घालून नवरी आता सजली जाते. हे खऱ्या अर्थाने परत एकदा आपण या डिजिटल युगामध्ये, आपण या फॅशनच्या युगात जरी असलो तरी आत्ताच्या ज्या मुली आहेत त्या लग्नामध्ये नक्कीच या ठिकाणी नऊवारी साडी परिधान करायला लागल्यात. ही खासियत आपल्या मराठवाड्या नऊवारीची आहे आणि म्हणून महाराष्ट्राची शान आहे की जी केसापासून नगापर्यंत शृंगाराने सजलेली असते आणि आपल्या खऱ्या अर्थाने नऊवारी साडीने झाकलेली असते. मग ती पैठणी असू द्या, कांजीवरम असू द्या, कुठलीही पद्धतीची असू द्या, पण ती ज्यावेळी एखाद्या स्त्रीवर, ती सुंदर स्त्रीवर ज्यावेळी खऱ्या अर्थाने ती सजली जाते त्यावेळी ती खरंच ती स्वर्गातल्या रंभे अप्सरेपेक्षाही अतिशय सुंदर दिसते. अशी खऱ्या अर्थाने नऊवारी साडी असते. चला तर आता खूप वेळ झालेला आहे, सगळ्यांची उत्सुकता ताणली गेलेली आहे, सगळ्यांची दिलो की धडकन बढ़ने लगी आहे. आणि ज्या नटून टटून सजून जे आमच्या 24 कंटेस्टंट आलेले आहेत त्यात मगाशी अदितीजींनी सांगितलं की कोणी जिंको किंवा कोणीही नंबर नाही हो, ते खऱ्या अर्थाने सगळ्या इथे ज्या 24च्या 24 माझ्या ताई आल्या, या सगळ्या 24 ताई खऱ्या अर्थाने विजेत्या आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पण स्पर्धा आहे म्हणून मी जास्त वेळ नाही घेता, पण एकदा मंचावर आमंत्रित करतो. पुन्हा एकदा मी सांगते, मी आपली रजा घेते कारण मी सुद्धा एक गृहिणी आहे आणि काही जबाबदाऱ्या थांबल्या आहेत. सो मला फार मज्जा आली तुमच्या या सुंदर फॅशन शोचा भाग बनून. आणि पुन्हा एकदा सुनीता तुझे आभार, तिकडच्या सुनीताचे आभार, मला इथं बोलवलं आणि मला किती प्रेम दिलं. थँक्यू सो मच. तेव्हा कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांनाच आणि अभिनंदन सगळ्यांचंच. धन्यवाद. आपण आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा अस्तित्वाच्या संपूर्ण टीमकडून, आमच्या सुनीताजी वाडेकर मॅडम आणि सगळ्यांकडून या ठिकाणी मनपूर्वक आम्ही आपले आभार व्यक्त करतो. चला, आज या ठिकाणी पहिलं पाऊल म्हणजे अर्थात आज पहिला दिवस आहे, वर्ष 5वे आहे 2024च्या या कोकण जत्रेला आपण या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे. उद्या देखील मस्तपैकी या ठिकाणी संगीतमय स्पर्धा होणार आहे, गायनाची स्पर्धा होणार आहे. आजच्या विजेत्या कोण होणार आहे? आजची अस्तित्वाची मानाची राणी, मानाची महाराणी कोण होणार आहे? आजची खऱ्या अर्थाने गृहिणी. चला, सगळ्या रेडी आहेत, सगळ्या तयार आहेत. त्यांच्याबरोबर फोटो घ्यायचा आहे का? वर या या, लवकर या, लवकर या. जेवढ्या स्पर्धक आहेत त्या लवकर या, पटकन या, पटकन पटकन. समोर खाली विंगेतच, इथे खालीच उभे राहा, खालीच उभे राहा. नाही, एक एक नाही को, सगळ्या एकत्र उभे राहा. एक एक नको, एकामध्ये वेळ जाईल. सगळ्या एकत्र उभ्या राहा आणि आपण ग्रुप फोटो घेऊया. सगळ्या एकत्र उभ्या राहा. सेंटरला मॅडम थांबतील.
स्टेजवर यायचं का? चला एक ग्रुप फोटो घेऊया आणि त्यानंतर आपण निकालाकडे वळूया. उद्याचे कार्यक्रम असे आहेत. उद्या सायंकाळी बरोबर 4 ते 6 सूरमयी संगीत स्पर्धा होणार आहे. अनेक स्पर्धक यातून आपली कला दाखवणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 7 ते 7:30 आज जसा मराठमोळा नऊवारी साडीचा या ठिकाणी फॅशन वॉक झाला, त्याचप्रमाणे उद्याच्या कार्यक्रमालाही नक्कीच यायचं आहे, कारण की एक आगळा वेगळा खऱ्या अर्थाने फॅशन वॉक होणार आहे. तो म्हणजे बालक पालक संघ फॅशन वॉक. आणि त्यानंतर रात्री 7:30 ते 10 या वेळेमध्ये कोकण म्हटलं की नमन आलं, कोकण म्हटलं की झाकडी आली. चलो निकालाकडे वळूया. वळून चालू इकडे. पहिला वयोगट आहे. सगळ्यांनी वय सांगितली ना, मी 44ची आहे, मी 42ची आहे, मी 48ची आहे. आणि कसं आहे, कोणी सांगितलं माझ्या लग्नातली साडी आहे, कोणी सांगितलं माझ्या आजीची आहे. खरंच ही जपून ठेवलेली महत्त्वाची असते, बरोबर ना. एकीने पण सांगितलं नाही माझ्या मैत्रिणीने दिलेली आहे. आता सांगा इथून पुढे. हा चला आपण वळूया आता निकालाकडे. पहिला वयोगट आहे 18 ते 30. 18 ते 30 वयोगट आहे. दुसरा क्रमांक आलेला आहे 18 ते 30 वयोगटामध्ये. बघा, ज्यांचा दुसरा क्रमांक आलाय त्यांच्या क्रमांकामध्ये पहिला 1 आहे. खूप लोकांचा 1च आहे. पहिला क्रमांक 1 आहे, पण त्याच्या पाठीमागे किती आहेत होय? किती आहेत हे? नाही माहित घ्या जवळ. पहिला 1 आहे, नंतर किती आहे? चालू आहे. नंतर मला तर 4 दिसत आहेत. म्हणजे नंबर 14. जरा जोरदार टाळ्या. द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या आहे नंबर 14. नाचत या. अरे अशी नाचायची गाणी आता. मी सुनीता मॅमला विनंती करतो, विजेत्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. क्या बात आहे. ही सुंदरशी बाळाची पैठणी विजेत्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. मी विजेत्यांना विनंती करेल आपण पाठीमागे थांबायचं आहे, नंतर एक ग्रुप फोटो घेऊया. पहिला क्रमांक आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 10 नंबर 10 पूजा. म्हणजे विजेत्या आहेत या पहिल्या ग्रुप मधल्या 18 ते 30 या वयोगटातील विजेत्या आहेत. पूजा नंबर 10, स्पर्धक क्रमांक 10. टाळ्यांचा आवाज. हा नंबर 10. अरे नंबर 10 लकी असतो बोललो तर खरं ठरलं. क्या बात आहे. आज पार्टी द्या मग. जरा जोरदार टाळ्या. बघा कलर सेम टू सेम. हे पण लकी आहे. जरा टाळ्यांचा आवाज होऊन जाऊ दे. हा समोर फोटो घेत आहेत. स्टेटसला येणार आहे, फेसबुकला येणार आहे, इन्स्टाला येणार आहे, व्हॉट्सअपवर येणार आहे. त्यामुळे फोटो छान आला पाहिजे. धन्यवाद. पाठीमागे थांबा. यानंतर 30 वयोगटावरील स्पर्धक. द्वितीय क्रमांक आहे. मुलगी वयात कधी येते? कितव्या वर्षी आली बघा वयात? नंबर 18.
जरा जोरदार टाळ्या जाऊ द्या. ओपन वयोगटातील द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या आहेत आणि आता खुल्या गटातील विजेत्या आहेत. नटरंग सिनेमा आला होता. त्या सिनेमामध्ये एक लावणी होती. त्या लावणीत शब्द होते, मला जाऊ द्या ना घरी, वाजले की तिनेच वाजवले बाकीच्यांचे 12. नंबर 12 विजेत्या आहेत. नंबर 12 नंबर क्रमांक 1 विजेत्या. हे संगणक ना, कम्प्युटर यांनी तर काही इतिहासच सांगितला होता. क्या बात आहे. हा वा वा. एक फोटो प्लीज. हा आणि आता या पाठच्या तिघी पण ग्रुप फोटोसाठी या. चला या, दोघे इकडे अशा. सुनीता मॅडम तुम्ही मध्ये थांबा. हा जरा टाळ्यांचा आवाज कमी येतोय. उद्या देखील आपण या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचंय. उद्या बरोबर 4:30 वाजता संगीतमय स्पर्धा होणार आहे या ठिकाणी, म्हणजेच कराओके म्युझिक कॉम्पिटिशन होणार आहे. त्यानंतर होणार आहे ती म्हणजे बालक पालक संघ आयोजित आगळा वेगळा या ठिकाणी फॅशन वॉक. त्यानंतर अर्थात रात्री 7:30 वाजता होणार आहे महाराष्ट्राची लोककला जपणारा दशावतार. आज या ठिकाणी आपण सर्वांनी आता जाता सर्व स्टॉलला भेटी द्यायची, मस्तपैकी वस्तू खरेदी करायच्या. ज्या विजेते झाले त्यांच्या